मित्रांनो नमस्कार. आपल्या आयुष्यात योग्य करिअर निवडणं किती महत्त्वाचं आहे ना? आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. 10वीच्या इंग्रजी पुस्तकातला चॅप्टर 1.4 बी स्मार्ट हा धडा आपण एकदम सोप्या आणि मजेदार पद्धतीने समजून घेणार आहोत. हा धडा म्हणजे फक्त बोर्डाच्या परीक्षेपुरता मर्यादित नाहीये, तर भविष्यात यशाचं शिखर कसं गाठायचं याचा एक परफेक्ट मॅपच आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. धड्याच्या सुरुवातीलाच एक खूप भारी आणि प्रेरणादायी विचार दिलाय. चॅम्पियन्स काही फक्त जिममध्ये घाम गाळून तयार होत नाहीत. खरी सुरुवात ना आतून होते. तुमच्यात एक मोठी इच्छाशक्ती, एक स्वप्न आणि योग्य दृष्टी असणं जास्त गरजेचं आहे. जगातले सगळे यशस्वी लोक याच फॉर्म्युल्यावर काम करून पुढे जातात. हा संपूर्ण धडा आपण 4 सोप्या टप्प्यांत डिकोड करणार आहोत. पहिले करिअरमधील आव्हाने, दुसरे करिअरचे घटक, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्मार्ट पद्धत आणि शेवटी व्याकरणाचा थोडासा अभ्यास. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, करिअर नियोजनातील आव्हाने. आता बघा, करिअर कोणतं निवडायचं हा विचार करूनच अनेकदा टेन्शन येतं ना. पण एक सिक्रेट सांगू, जर आपण योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेतला तर हे टेन्शन निम्म्याहून कमी होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कामात आपली आवड आहे आणि जे आपल्याला नैसर्गिकरित्या जमतं तेच क्षेत्र आपण निवडायला हवं. असं केलं ना की यशाचा प्रवास फक्त सोपा नाही होत, तर तो आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करू शकतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. करिअर निवडताना नेमके कोणते महत्त्वाचे घटक लक्षात घ्यायचे ते पाहूया. कोणतंही ध्येय ठरवण्याआधी त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. ही आकृती बघा. यातून एकदम क्लिअर होतं की करिअरचा निर्णय हा कधीच एकांगी नसतो. तो एका विशाल जाळ्यासारखा आहे, ज्यात अनेक वेगवेगळ्या पण एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. हे घटक थोडे बारकाईने पाहूया. आपली स्वतःची कौशल्य आणि आवड नेमकी कशात आहे, आपली क्षमता किती आहे आणि आपले व्यक्तिमत्व कसं आहे, हे स्वतःला विचारणं मस्ट आहे. याशिवाय सध्या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीला डिमांड आहे, भविष्यात आर्थिक लाभ किती होतील आणि संधी काय असतील, या सगळ्याचा ताळमेळ बसला की आपला निर्णय एकदम परफेक्ट ठरतो. आणि आता या धड्यातला सर्वात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा भाग, स्मार्ट पद्धत. कोणतंही नवीन ध्येय ठरवताना अपयशाची थोडी भीती तर वाटतेच, पण हीच भीती पळवून लावण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्याला ही 5 पायऱ्यांची एक स्मार्ट सिस्टम दिली आहे. यातला पहिला अक्षर एस म्हणजे स्पेसिफिक किंवा विशिष्ट. आपलं ध्येय अगदी क्लिअर आणि पॉइंट टू पॉइंट असलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला घर बांधायचंय तर त्यात किती खोल्या असतील आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असेल हे आपण आधीच कसं ठरवतो ना, अगदी तसंच. दुसरी पायरी आहे एम म्हणजे मेजरेबल किंवा मोजता येण्याजोगे. तुम्ही जे ध्येय ठरवलंय ते मोजता आलं पाहिजे. म्हणजे बघा, फुटबॉलच्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूची जागा आणि त्याचं काम कसं फिक्स असतं, तसंच आपलं ध्येय मोजता आलं तरच आपली प्रगती कुठपर्यंत आलीये हे आपल्याला ट्रॅक करता येतं. तिसरा अक्षर ए म्हणजे अचिवेबल, साध्य करण्याजोगे. आता हे बघा, ही उद्दिष्टे म्हणजे एका मोठ्या प्रवासातल्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. आता विद्यार्थी दशेत असताना तुम्ही लगेच देशाचे पंतप्रधान नाही बनू शकत ना, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आज काही छोटी आणि साध्य होण्यासारखी उद्दिष्टे नक्कीच डोळ्यांसमोर ठेवू शकता. यानंतर येतो आर म्हणजे रिअलिस्टिक किंवा वास्तववादी. रातोरात कोणीही कोणत्याही विषयात एकदम तज्ज्ञ होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आपण जी ध्येय ठरवतो ती आपल्या सध्याच्या क्षमतेशी मॅच होणारी असावीत. ती प्रॅक्टिकल असावीत आणि आपण ती गांभीर्याने पूर्ण केली पाहिजेत. आणि या स्मार्ट फ्रेमवर्कचा शेवटसाठी म्हणजे टाइम बाउंड किंवा वेळमर्यादेत. विचार करा, जर तुम्ही वेळेची कोणतीही डेडलाईनच ठरवली नाही तर काय होईल? मग ते तुमचं डाएट असो किंवा अभ्यासाचं वेळापत्रक, ते कधीच सत्यात उतरत नाही. वेळेची एक फिक्स मर्यादा असली की आपलं लक्ष आपोआप केंद्रित राहतं. आता ध्येय कसं ठरवायचं हे तर आपण पाहिलं, पण पुस्तकातलं हे एक वाक्य खूप भारी आहे बरं का. आयुष्य हे एका तुतारीसारखं म्हणजे ट्रम्पेटसारखं आहे. जर आपण त्यात हवाच फुंकली नाही तर त्यातून संगीत कसं बाहेर येईल? अगदी तसंच आपण जितकी मेहनत आणि ऊर्जा एखाद्या कामात लावू तितकंच मोठं आणि शानदार यश आपल्याला परत मिळणार आहे. चला, आयुष्यातली ध्येय तर स्मार्ट पद्धतीने सेट झाली. आता आपण या पाठातल्या प्रॅक्टिकल ग्रामर आणि भाषा अभ्यासाकडे वळूया. भाषेचा अभ्यास करताना सर्वात आधी आपल्याला ॲक्रॉस्टिक म्हणजे काय हे सांगितलंय.
इंग्रजीतले नवीन शब्द लक्षात ठेवण्यासाठी हा एक एकदम क्रिएटिव्ह आणि मजेदार मार्ग आहे. यात आपण एका शब्दाच्या प्रत्येक अक्षरापासून एक नवीन आणि अर्थपूर्ण शब्द बनवतो. हे उदाहरण बघा, किती सुंदर आहे. फ्रेंड म्हणजे मित्र. या शब्दाच्या प्रत्येक अक्षरापासून एक भारी क्वालिटी सांगितली आहे. फेथफुल, रिस्पेक्टफुल, इन्स्पायरिंग, एन्करेजिंग, नोबल आणि डिपेंडेबल. एका खऱ्या मित्रामध्ये नेमके कोणते गुण असतात हे या एकाच शब्दात किती मस्तपैकी कव्हर केलंय. आता व्याकरणाचा एक वेगळाच खेळ पाहूया. इथे शब्दांची जात म्हणजे वर्ड क्लास कसा बदलतो ते बघा. डावीकडच्या वाक्यात वॉक हा शब्द एक कृती दाखवतोय, म्हणजे तो तिथे क्रियापद किंवा वर्ब आहे. पण उजवीकडच्या वाक्यात तोच वॉक हा शब्द चक्क एका कृतीचं नाव म्हणून आलाय, म्हणजेच तो तिथे नाऊन किंवा नाम म्हणून काम करतोय. आहे की नाही गमतीदार? यानंतर आपण शिकणार आहोत जेरांड्स म्हणजे काय. याला वर्बल नाउन्स असंही म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा फायटिंग किंवा स्विमिंग सारखा आयएनजी लागलेला कृती दाखवणारा शब्द वाक्यात क्रियापद म्हणून न येता चक्क वाक्याचा कर्ता किंवा नाम म्हणून वापरला जातो, तेव्हा त्याला जेरंड म्हणतात. आणि इन्फिनिटिव्हज तर ओळखायला त्याहूनही सोपे आहेत. यामध्ये क्रियापदाच्या मूळ रूपाच्या अगदी आधी टू लावलेलं असतं. इंग्रजी साहित्यातलं ते एकदम फेमस वाक्य तुम्हाला माहिती असेलच, टू बी ऑर नॉट टू बी, हे याचं एक उत्तम आणि परफेक्ट उदाहरण आहे. शेवटी फायनाईट वर्ब्स म्हणजे काय ते समजून घेऊ. हे क्रियापद खूप लवचिक असतं. जेव्हा आपल्या वाक्याचा कर्ता बदलतो किंवा काळ बदलतो, तेव्हा हे स्वतःचं रूप लगेच बदलून घेतं. थोडक्यात सांगायचं तर ते वाक्याच्या नियमांनुसार स्वतःला एकदम बरोबर ॲडजस्ट करतं. मित्रांनो, आता आपण या स्पष्टीकरणाच्या अगदी शेवटच्या आलो आहोत. पण जाण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आपण आज ज्या स्मार्ट पद्धतीबद्दल बोललो, तिचा वापर करून तुम्ही तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि भविष्यासाठी आजपासून कोणती पावलं उचलणार आहात? फक्त स्वप्न बघण्यात आता वेळ घालू नका. आजच पहिलं पाऊल उचला आणि तुमची स्वप्न स्मार्ट पद्धतीने सत्यात उतरवा. ऑल द बेस्ट.